दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत माजी सनदी अधिकारी माननीय श्याम वर्धने. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करण्याची 2007 मध्ये त्यांना संधी मिळाली होती. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करत असताना ग्रामीण भागातील ग्रामविकासाच्या योजना राबवण्याच्या बरोबरच शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, ही भावना त्यांच्या मनात अधिक तीव्र होती. मिशन परिवर्तन उपक्रम राबवणारे माजी IAS अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे मुलांमध्ये चैतन्य निर्माण झालं, पालकांचा लोकसहभाग वाढला. पुणे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत असताना कोणतंही काम चोख, प्रत्येक खात्याला न्याय देणारं आणि पारदर्शक असावं हा वर्धने सरांचा आग्रह होता. अशा ह्या शिस्तप्रिय, मेहनती, प्रामाणिक आणि सचोटीनं काम करणाऱ्या माजी सनदी अधिकारी श्याम वर्धने यांच्या कार्यकर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांशी मी सातत्याने गप्पा मारत असते. प्रत्येकाचा प्रवास हा अद्भुत आहे. आज सुद्धा पारदर्शी नेतृत्व आणि पारदर्शी प्रशासन हेच सूत्र मानणारे निवृत्त सनदी अधिकारी IAS श्याम वर्धने यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. जगाच्या या वेगवान स्पर्धेत फक्त बुद्धिमान माणूस जिंकतो असं नाही, तर जिंकतो तोच जो ठरवतो मी जिंकणारच. आणि ते जिंकण्यासाठी, ते यश प्राप्त करण्यासाठी सातत्यानं चिकाटीची गरज असते. ह्याच सूत्रांवर आयुष्याचा संपूर्ण मार्गक्रमण करणारे IAS निवृत्त सनदी अधिकारी श्याम वर्धने सर यांना मी आमंत्रित करते. सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते मॅडम. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. खूप खूप आभार. छान वाटतंय सर. बसा. मंडळी, विविध क्षेत्रात काम करत असताना नागपूर असू दे, पुणे असू दे, सांगली असू दे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम सरांनी राबवले आणि प्रत्येक उपक्रमामधून समाजासाठी काय वेगळं करता येईल, कशा पद्धतीने समाजातल्या लोकांचे प्रश्न सोडवता येतील याचा सातत्याने त्यांनी विचार केला. त्यांचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे. आज ते तुमच्यासमोर या मुलाखतीच्या माध्यमातून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. सर, पुन्हा एकदा आपलं मनापासून नमस्कार. स्वागत. सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की जी. प्रशासनामध्ये इतकी वर्ष तुम्ही काम केलं, राईट. ते करत असताना तुमची मूलभूत तत्व काय होती? प्रशासनाचं खरं सांगायचं झालं तर बीज हे माझ्या आईवडिलांकडूनच मिळालं. हं. वडील माझे महसूल विभागामध्ये तलाठी होते सगळ्यात ग्रामीण स्तरावर. आई ग्रामसेविका होती 1956च्या दरम्यान. आणि माझं त्याच्यामुळे ते प्रशासन लहानपणापासूनच रुजलं होतं. सेवेत आल्यानंतर एकच होतं की सामान्य माणसाला न्याय देता आला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हायला पाहिजे की प्रशासन माझं आहे, मी गेल्यानंतर मला निश्चित न्याय मिळेल, किमान माझं ऐकून घेतलं जाईल. हे मी कायम सातत्यानं लक्षात ठेवलं आणि शेवटच्या घटकापर्यंत जितकी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. सर, नागपूरमध्ये तुम्ही होतात आणि हां. त्यावेळेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय होय. तुम्ही घेतला. हं. तो अनुभव सांगा. नागपूर शहरामध्ये 450 MLD म्हणजे मिलियन लिटर्स पर डे इतकं सांडपाणी त्या काळात, मी 2012चं सांगतो आपल्या, आता तर त्याच्या अधिक होत आहे, हं. इतकं सांडपाणी निर्माण होतं.
आणि या सांडपाण्यामुळे नदी आणि गोसीखूर धरण, ज्या गोसीखूर धरणामुळे 3 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येते, ते सर्व प्रदूषित झालं होतं. तिथल्या लोकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम व्हायचा, शेतीवरती विपरीत परिणाम व्हायचा, उत्पादनावरती विपरीत परिणाम व्हायचा. मग विचार असा केला की या पाण्यावरती प्रक्रिया करून हेच पाणी आपल्याला इतर ठिकाणी वापरता येईल का? मग विचार झाला, त्यासाठी टेक्नॉलॉजी बघितली, टर्शियरी ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी पण बघितली गेली. पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे 450 MLD वॉटर होईल, तो वापर कोण करेल? ठीक आहे, मी ट्रीटमेंट करेन, पण वापर कोण करेल? पण हां, ते तुम्ही जो प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला हां. की सांडपाण्यावर प्रक्रिया करायची, तो विचार कसा मनामध्ये आला? हे जे शेतकरी आहेत किंवा लोकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो, तर याला थांबवायचं असेल, हे पाणी तिथे गोसीखोर धरणात जाऊ द्यायचं नसेल, तर त्यासाठी टेक्नॉलॉजी शोधली पाहिजे. हो. आणि टेक्नॉलॉजी तुम्ही एकदा शोधायचा प्रयत्न केला की आम्हाला मिळालं की टर्शरी ट्रीटमेंट केलं हं. तर हे सांडपाणी आपण वापरू शकतो. पुनर्वापर ड्रिंकिंगसाठी वापरता येणार नाही, पण त्याचा पुनर्वापर निश्चितच आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी करता येईल. ही टेक्नॉलॉजी आम्हाला प्राप्त झाली आणि मग त्या टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा या दृष्टीने नियोजन केलं. तुम्ही कोराडीचा जो विद्युत प्रकल्प हां, हां, होता, हां. त्याला ह्या सांडपाण्याचा पुरवठा करण्याचं ठरवलं. हं. त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या दबावाला तुम्हाला सामोरं जावं लागलं? काय होतं, की आपली एक मानसिकता असते, की सध्या जे चालू आहे ते चालू द्यावं. आता त्यांचे जे बॉयलर्स आहे, त्या हं. बॉयलर्सच्या कूलिंगच्या प्रक्रियेसाठी त्यांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज लागते. हं. आणि ते जवळ-जवळ 1000 पेक्षाही अधिक पाणी जे आमचं पेंच धरणातनं घेतात. आणि अच्छा. पेंच धरणातनं ते पाणी घेतल्यामुळे जे पाणी शेतीच्या वापराला वापरता येऊ शकलं असतं, तेच पाणी ते वापरत होते. मग आम्ही हं. त्यांच्यासमोर हा विचार केला, की त्याऐवजी आम्ही तुम्हाला हे पाणी देतो हं. आणि हे पाणी तुम्ही दिलं तर शेतकऱ्यांनाही त्यांचं सिंचन वाढेल आणि इथला जो प्रश्न आहे तोही. पण मग मानसिकता आडवी आली. कुठून विरोध झाला? प्रशासकीय स्तरावरती जे की मोठी लेव्हल आहे, त्या लेव्हलवरती विरोध असा झाला, की नाही आमचं आहे ते आम्ही चालू देऊ, आम्ही तुमचं पाणी का वापरू? कारण ती मानसिकता असते ना, की हं. बस सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी ते चांगलं कसं असेल की वापरायचं, नाही? ते कसं वापरायचं. मग आम्ही हं. त्यांना ती टेक्नॉलॉजी दाखवली. त्या टेक्नॉलॉजीमधनं पाणी बाहेर पडल्यानंतर त्याची क्वालिटी त्यांना दाखवली हं, आणि हं. मग त्यांच्या लक्षात आलं, की हे वापरू शकतो. पण तरी विरोध होताच. पण मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल तर गडकरी सरांचा, की गडकरी सरांकडे आम्ही हा जो प्रश्न घेऊन गेलो, कारण मी महानगरपालिका आयुक्त होतो. गडकरी सरांकडे हा प्रश्न घेऊन गेलो, की सर असा प्रश्न आहे, या प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं, आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो, गोसीखुरचा एंटायर इरिगेशनचा इश्यू होतो आहे. सरांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि त्यांची जी स्टाईल आहे, त्या स्टाईलने त्यांनी सांगितलं, की नथिंग डुईंग, हे पाणी टर्शरी ट्रीटेड वॉटर आहे, हेच वापरावं लागेल. नाहीतर मी तुम्हाला पेंच धरणातनं जे पाणी येतंय ते थांबवेन. आणि हां. जेव्हा गडकरी सरांनी तो निर्णय घेतला, तेव्हा मात्र मग सर्व प्रशासन वगैरे. आणि आता आपल्याला सांगतो, की नागपूर महानगरपालिकेला सांडपाणी विकून आम्ही कोराडी आणि खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनला पाणी देतो आणि त्यातनं 38 कोटी रुपये दरवर्षी मिळतात महानगरपालिकेला. म्हणजे सांडपाणी विकून त्याच्यावरती उत्पन्नाचा सूत्र समस्येतून निर्माण संधी केलं. निर्माण हां, केलीत हां, तुम्ही. हां. हं, समस्येतून संधी समस्या निर्माण निर्माण केली आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने निर्णय घेतला, हं, की हं. या पलीकडे कुठल्याही औष्णिक विद्युत केंद्राला सांडपाणी प्रक्रिया केलेलंच पाणी वापरावं लागेल. मला असं वाटतं की प्रशासनाला जेव्हा राजकीय नेत्यांचा सपोर्ट मिळतो, सहाय्य मिळतं, तेव्हा प्रश्न फार सुलभ होतात. माझ्या करिअरमध्ये जर तुम्हाला सांगेल तर मला आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुख्य कार्यकारी अधिकारी असू दे, जिल्हाधिकारी असू दे किंवा ज्या ठिकाणी पोस्टिंग केलं, प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी मला इतकी मदत केली. फक्त एकच आहे, की लोकप्रतिनिधीकडे आपल्याला जावं लागतं. त्यांना इश्यू समजून सांगावा लागतो आणि ज्यावेळी विकासाचा प्रश्न असेल, लोकप्रतिनिधी मला सातत्यानं सगळीकडे मदत केलेली आहे. एका पुढच्या प्रश्नाकडे अत्यंत महत्त्वाच्या येते, की पुणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना हं. तुम्ही मिशन परिवर्तन हं. हे एक फार चांगला उपक्रम आणि प्रकल्प बरं. राबवला. त्याच्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास हा होता. हो. काय होता तो प्रकल्प? आपण बघतो, की जिल्हा परिषदाच्या शाळांबद्दल लोकांची एक वेगळी मानसिकता आहे, हां. की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही, तिथले विद्यार्थी नाही. आणि मग त्याच्यासाठी प्रत्येक वेळी शिक्षकाला जबाबदार धरलं जातं, की हा शिक्षकच व्यवस्थित शिकवत नाही. पण माझा असा विचार होता, की नाही, हा माझा शिक्षक खूप चांगलं करू शकतो. हं, मला हं, त्याच्यामध्ये ती जाणीव करून द्यावी लागेल, हं. की या शिक्षकाप्रती, या विद्यार्थ्यांच्या प्रती तुझं काही दायित्व आहे. आणि मग मी काय केलं, की काही भागातले शिक्षक आम्ही निवडले, ज्यांच्यामधला शिक्षक अजून जिवंत आहे.
आणि मग त्या शिक्षकांना मानसिक परिवर्तन आम्ही त्यांच्यामध्ये असं केलं, की इंद्रजित देशमुख तुम्ही ऐकलं असेल, की हो. याच्यामध्ये मोटिवेशनल स्पीकर आहे. हो. त्यांना घेऊन जाऊन त्या शिक्षकामधला त्यांचा त्यांच्यामधला राजहंस, की मी हे हो. करू शकतो, अगदी. ही त्यांच्यामधली प्रेरणा निर्माण केली. आणि मॅडम आपल्याला सांगतो, की इतका बदल झाला, जे शिक्षक शाळेवरती जात नव्हते, ते ते जायला. शिक्षक पाढेपाठांतर घ्यायला लागले. आणि भोर, वेल्हा, नंतर जुन्नर ही अत्यंत दुर्गम भाग आज पुणे जिल्ह्यातले आहेत. त्या भागातल्या शाळेतले विद्यार्थी 200 पर्यंत पाढे म्हणायला लागले, टेबल्स म्हणायला इंग्रजीमध्ये बोलायला लागलेत. हे सगळं कसं शक्य झालं? कारण माझ्या शिक्षकावरती माझा विश्वास होता, की हा बदलू शकेल. फक्त मला त्याच्यामधला तो जागृत करायचा होता, की "हाय, तू करू शकतोस." ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण पुढे जाणार आहोत, हो, पण एक हो. छोटासा ब्रेक घेतोय सर. म्हणजे कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सर आपलंही स्वागत. स्वागत. आपण आता बोलत होतो की पुणे जिल्ह्यात मिशन परिवर्तन हा उपक्रम तुम्ही राबवला आणि त्याचं फार चांगलं यश यश. तुम्हाला त्याच्यातनं मिळालं. तुम्ही सांगलीमध्ये काही काळ कलेक्टर होतात, हो. जिल्हाधिकारी होतात. त्यावेळेला तिथे शेतकऱ्यांसाठी तुम्ही मला वाटतं काही उपक्रम म्हैसाळ राबवले. आणि टेंभू लिफ्ट इरिगेशन त्याबद्दल ऐकायला आवडेल. सांगली जिल्ह्यामध्ये जत, आटपाडी, कवठे मंकाळ हे कायम दुष्काळग्रस्त तालुके आहेत. आणि या तालुक्याचा दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे तिथे जोपर्यंत सिंचनाची शाश्वत योजना आम्ही आणू शकत नाही, त्यांना पाणी पुरवठा करू शकत नाही, तोपर्यंत त्या लोकांचं जीवनमान उंचवता येणार नाही. असा प्रश्न होता. आणि हे पाणी जवळजवळ आम्ही जर जतमध्ये म्हणजे कृष्णेतनं पाणी उचललं आणि जतमध्ये न्यायचं झालं तर 200 मीटर म्हणजे 5 टप्पे, किंवा टेंभूचं पाणी विट्यापर्यंत आणि आटपाडीपर्यंत न्यायचं झालं तेही 5 टप्प्यांनी न्यायचं होतं. मोठा प्रश्न होता, भगीरथाच प्रश्न होता. पण अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांवरती ज्या ज्यावेळी अडचणी यायची त्यावेळेस संबंधितांच्या बैठका घेऊन त्यांना त्या कुठे अडचणी आहेत. बरेचदा असं व्हायचं की वित्तीय अडचण यायची. हां. वित्तीय अडचण येत असताना आता राज्य शासनाकडनं निधी आणायचा. तर तो निधी आणत असताना त्या काळाचे, माझ्या काळातले मंत्री, त्यांना फक्त मी सांगितलं की सर आपल्याला हे करायचं आहे, हं. वित्तीय अडचण आहे. कॅबिनेटमधनं, मंत्रिमंडळातनं मंजूर करून आणायचे आणि सांगायचे की श्याम झालाय, गो अहेड. आणि मला खूप अभिमान आहे की या सगळ्यांच्या समर्थ सहकार्यामुळे. पाठिंब्यामुळे मी जतसारख्या दुर्गम भागामध्ये पाणी नेऊ शकलो. सिंचनाची व्यवस्था, जतमधलं सगळ्यात शेवटचं गाव आहे रावळगुंडवाडी म्हणून, हं. त्या गावापर्यंत पाण्याची सिंचन व्यवस्था करू शकलो. त्यामुळे शेतकऱ्याचं जीवनमान बदललं. आणि ते करण्यामध्ये माझा आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी मला जो सहभाग केला तो मला निश्चितच या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे. PPP हां. हे जे मॉडेल होतं, हो. ते नक्की काय होतं आणि ते कशासाठी राबवलं गेलं? काय होतं मॅडम, प्रत्येक शहरामध्ये आपण बघतो की एक झोपडपट्टी असते आणि बेसिक सर्व्हिसेस प्रोव्हाइडिंग टू अर्बन पुअर. म्हणजे शहरामध्ये 2 असतात, श्रीमंत आणि गरीब. हं. गरीब बिचारा आपण झोपडपट्टीमध्ये राहतो. मग केंद्र शासनाची एक योजना होती की या लोकांचं जीवन उंचावलं पाहिजे इन हं, सिटू. हं, हं. पण त्या ठिकाणी करत असताना काय होतं की या लोकांना जर मला घरं बांधून द्यायची, ती जागा तरी कुणाची तरी असते. मग यांना जर मी दुसरीकडे चांगलं घर तर द्यायचं आहे, मग मला शहराच्या बाहेर न्यावं लागेल, कारण शासकीय जमीन शहराच्या बाहेर उपलब्ध आहे. तर ते न करता शहरामध्येच काही बिल्डर्स आहेत, जे विकासक आहेत, ज्यांच्या हं. जमिनी उपलब्ध आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी हा प्रकल्प राबवायचा, तुमच्या सहकार्यानं राबवू आणि याच्यातनं जी घरं बांधली जातील त्याचा जो TDR उपलब्ध होईल, तो TDR तुम्ही इतरत्र वापरू शकाल. आणि त्यामध्ये आम्ही हे केलं. कारण काय होतं की मी या ठिकाणी काम करतो, मला इथे राहतो, जवळच माझं काम असतं. मला दूर जायला आवडत नाही. हं. मग अशा वेळी त्या माणसाला किचन, नंतर त्या ठिकाणी टॉयलेट, किचन्स वगैरे मॅडम कधी आपण नागपूरला गेला तर मी आपल्याला दाखवू शकेन की किचन्स आणि त्यांचं रूम इतक्या छान बनतं की त्याला त्या घरामध्ये राहताना एक अभिमान वाटायचा. गरिबाची घरं गरिबासारखी नकोत. बरोबर. तर त्यालाही त्याच्यामध्ये प्राईड वाटला पाहिजे की हे माझं घर आहे. त्यावेळेला केलं आणि केंद्र शासनाने त्याची दखल घेतली. इतरही महानगरपालिका सांगितलं की अशाच पद्धतीनं PPP तत्वावरती आपण घरे बांधण्याची योजना घ्या. वाह! जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा जो बदल्यांचा प्रश्न हो, होता, हो. तो खूप ऐरणीचा प्रश्न होता. राईट. कारण त्यांना सातत्याने त्याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये खेटे मारावे लागत होते. त्याला तुम्ही ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. हं. तो अनुभव कसा होता आणि ती कल्पना कशी सुचली?
काय व्हायचं, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर माझ्याकडे सातत्यानं लोकप्रतिनिधीकडनं यायचं की या शिक्षकाची बदली इथनं तिथे करा, त्या शिक्षकाची बदली इथनं तिथे करा. बरेचदा शिक्षकांना मी पण बघत होतो की लोकप्रधानाधिकाऱ्याकडे माझ्याकडे यायचे की सर हे मला अडचणीचं आहे, ते मला अडचणीचं आहे. आणि त्यातल्या त्यात काय होतं की बदली हा एक मोठा प्रश्न असतो. महिला शिक्षिका ज्या असतात हो. त्यांच्या बाबतीत समजा एक माझी शिक्षिका आहे, तिला मी भोर, जुन्नर किंवा वेल्हा तालुक्याच्या दुर्गम भागात पाठवलं, तर ती त्या ठिकाणी काम करणारच नाही. हं, तिचं कारण सगळं मन स्वतःची फॅमिली स्वतःकडे असेल. हं. मग अशा वेळी आपल्याला त्यांना हवी ती शाळा, ते मागेल त्याप्रमाणे शाळा, म्हणजे एकदा काय त्यांना मी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं, मी त्यांचा राजहंस जागृत केला आणि मग त्यांना दाखवलं की तुम्हाला पाहिजे ते मी शाळा द्यायला तयार आहे, ऑनलाईन ट्रान्सफर. मग एका स्क्रीनवरती आम्ही सगळ्या उपलब्ध शाळा दाखवत होतो. त्या शाळांमध्ये कुठल्या कुठल्या व्हॅकन्सीज अवेलेबल आहे. शिक्षक सगळे त्या हॉलमध्ये बसलेले असायचे आणि एक एक शिक्षक समोर येऊन त्याला कॉम्प्युटरवरती आम्ही दाखवतो ही शाळा उपलब्ध आहे. तो सांगायचा मला इथे जायचं, तिथल्या तिथे बटन दाबून त्याच्या हातात त्याची ऑर्डर मिळायची. किती पण छान. याचा फायदा हा झाला की त्यामुळे शिक्षकांनी मला मिशन परिवर्तनमध्ये पण मदत केली. त्यांच्या अडचणी त्यांना राहिल्या नाही. जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा मुख्य कार्यकारी कुठेही अधिकाऱ्याकडे जावं येऊन लागलं नाही. शाळेला हे करावं लागलं नाही. पण यात आपल्याला महत्त्वाचं एक मला सांगायचं आहे की हे मी जेव्हा करणार होतो, तेव्हा मला प्रचंड विरोध झाला. जिल्हा परिषदेचे जे पदाधिकारी आहे, पण ते विरोध यासाठी होता की त्यांचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ होता असं नाही. पण कसं होतं की शिक्षकांनी माझ्याकडे यावं, मला म्हणावं की माझी इथे बदली करून द्या, तिथे महत्व बदली करा. द्यावं. स्व स्व त्यांचा जो होता तो. पण अजित पवार साहेब, आता ते नाहीत खरं पाहिलं तर, पण म्हणजे त्यांनी मला जो पाठिंबा दिला तो खरंच मानण्यासारखा आहे. त्यांनी मला विचारलं की वर्धने काय आहे एक्झॅक्टली. मी त्यांना ही पूर्ण संकल्पना सांगितली की दादा तुमच्याकडे पण लोक येतात, आमच्याकडे पण लोक येतात, सारखा वेळ जातो. मी हं. काही करणार नाही, सगळ्या शिक्षकांना बसवेन आणि त्यांच्या समोर सांगेल इथे व्हॅकन्सी अवेलेबल, जायचं आहे तुला, सिनियरिटीप्रमाणे बोलवेल आणि तिथल्या तिथे देईल. अत्यंत पारदर्शकता असेल. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की शिक्षकांचा यामुळे काम करण्याचा उत्साहही उत्साही वाढला वाढला. असेल, कारण जिथे त्यांना पाहिजे तिथे त्यांना जाण्याची पोस्ट संधी मिळाली. मिळाली. आपण सर ब्रेक घेतो एक छोटासा. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सर आपलंही स्वागत. धन्यवाद. सर मला असं वाटतं की शिक्षकांना एक हक्काचा माणूस मिळाला Yes. त्यांच्या पाठीशी, की कुठेही त्यांना त्याच्यासाठी खेटा पूर्ण माराव्या करायचं. लागल्या नाही हो. आणि बसल्या बसल्या बटन दाबलं की मला जिथे पाहिजे तिथे जायला मिळायला लागलं. स्क्रीनवरती दाखवलं जायचं अगदी. आणि त्यांनी सांगायचं मला इथे जायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन बदल्यांचा जो पॅटर्न आहे, मला अभिमान आहे की मी 2008 मध्ये जी संकल्पना आणली ती आज महाराष्ट्रामध्ये सर्वदूर आजतागायत लागू सुरू केलेली आहे. फार महत्वाचा निर्णय तुम्ही घेतलात. मला वाटतं त्यावेळेचे शिक्षक हां. आजही तुमची आठवण काढत हो, असतील. करतात. अजूनही करतात की बुवा सर, ऑनलाईन ट्रान्सफर. तुम्ही आता निवृत्तीनंतर हो. यशराज बायोटेक्नॉलॉजी सारख्या संस्थेबरोबर काम करताय. बरोबर. कशा स्वरूपाचं काम आहे? यशराज बायोटेक्नॉलॉजीमध्ये असं आहे की कॅन्सरच्या अर्ली डायग्नोसिससाठी जे बायोमार्कर्स बनतात, ज्याला अँटीजेन्स असं म्हणतो, ते अँटीजेन्स आम्ही सप्लाय करतो. आता आपल्याला विचार पडेल की हे अँटीजेन तुम्ही मिळवता कुठनं? हं. एखाद्या व्यक्तीला जेव्हा कॅन्सर होतो, तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये कॅन्सर फ्लुइड जमा होतं. हो. हे कॅन्सर फ्लुइड जमा झाल्यानंतर डॉक्टर ते कॅन्सर फ्लुइड एक्स्ट्रॅक्ट करतात. हं. हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं फ्लुइड आम्ही पॅन इंडिया कलेक्ट करतो. इथे मुंबईमध्ये आणल्यानंतर त्याच्यातनं तो स्पेसिफिक अँटीजेन आहे, तो स्पेसिफिक अँटीजेन आयसोलेट करतो, जो पुढच्या भविष्यातील कॅन्सर पेशंटच्या अर्ली डायग्नोसिससाठी वापरला जातो. हं, हं. अदरवाईज काय होतं की कॅन्सर स्टेज 2, स्टेज 3 ला डिटेक्ट होतो. मग आयदर किमोथेरपी, सर्जरी ऑप्शन असतो. पण स्टेज 1च्या आधी डिटेक्ट झाला तर प्रॉलिफरेशन ऑफ कॅन्सर सेल ती स्टॉप करू शकतो. म्हणून आपण याच्या माध्यमातून लाखो लोकांच्या, भविष्यामध्ये होणाऱ्या लाखो लोकांच्या कॅन्सरचा जीव कॅन्सरमधनं होणारा मृत्यू वाचवू शकतो. फ्लाय ॲश नावाचं काहीतरी तुम्ही राईट. प्रकल्प करता. ते काय आहे नक्की? काय होतं की मी डायरेक्टर महाजनकोला असताना हं. आपल्याला दररोज महाजनकोला जे आपले 7 औष्णिक केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये, आपण जवळजवळ 11,000 मेगावॅट विद्युत निर्मित करतो. त्यासाठी दररोज 1,30,000 मेट्रिक टन कोळसा लागतो. हा कोळसा जेव्हा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जाळला जातो, तेव्हा त्याच्यातनं 40% ॲश निघते. ही ॲश त्या औष्णिक विद्युत केंद्राच्या बाहेर लगतच्या क्षेत्रामध्ये ती जमा केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं की या ॲशचे धुळीकण हं. लगतच्या परिसरामध्ये वाऱ्यासोबत पसरतात
आणि मग त्या भागातल्या लोकांच्या जीवितावरती त्याचा परिणाम होतो, आरोग्यावरती परिणाम होतो, लगतच्या भागातली शेतीचा वरती नुकसान होतं. म्हणून मग आम्ही नेरीच्या माध्यमातून, नागपूरला जी नॅशनल एन्व्हायरमेंटल निरी. इंजिनिअरिंग रिसर्च हं. इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्या माध्यमातून असा प्रकल्प घेतला की त्याच्यावरती बांबू प्लांटेशन करायचं. हं, हं. आणि बांबू अशी जात आहे, बाकी कुठलीही जात त्या ॲशवरती जगू शकत नाही, पण बांबू प्लांटेशन असं आहे की त्याच्यावरती ते जगतं. मोठ्या प्रमाणावरती बांबू प्लांटेशन घेतलं, सर्व ॲश कव्हर केली. आज त्या बांबू मोठे झालेले आहेत आणि त्याच वेळी आता तो कट व्हायला आला, त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार पण उपलब्ध झाला. तुम्ही पुण्यामध्ये होतात, हं. सांगलीमध्ये होतात, साताऱ्यामध्ये होतात. हं. प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा होता. येस. या अनुभवाने तुम्हाला प्रत्येक ठिकाणच्या काय शिकवलं? प्रत्येक ठिकाणी मला एकच शिकायला मिळालं की हाती दिलेलं काम पूर्णत्वास न्यायचं हं. आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की प्रशासन आणि शासन येस. आणि लोकप्रतिनिधी यांचा एकत्रित संगम झाला तर एखादं ठरवलेलं मिशन किंवा प्रोजेक्ट Yes. उत्तम पद्धतीने अगदी करता correct. येऊ शकतं. आता अगदी आपण मुलाखतीच्या शेवटच्या चरणामध्ये आहोत. नवीन जी मुलं आहेत, जी सतत प्रशासकीय परीक्षा देतात आहे, हं, हं. त्यांना तुम्हाला काय सल्ला द्यायला आवडेल? मला त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की कमिटमेंट, की मला काहीतरी करायचं आहे, कारण मला काहीतरी नवीन करायचं आहे हं. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये बदल घडवायचा, विकासात्मक बदल घडवायचा आहे. त्या दृष्टीनं नियोजन करणं आणि त्यासाठी पाठपुरावा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर, तुमचा सगळा प्रवास हा सततच्या वेगवेगळ्या प्रकल्पांनी, उपक्रमांनी असा सर्व मिश्रित असा प्रवास आहे आणि सतत समाजाला देत राहिलं पाहिजे, बरं. हा तुमचा प्रवास आहे. तुमच्यातली ही ऊर्जा, तुमच्यातला हा उत्साह असाच टिकू दे आणि तुमच्या हातून अधिकाधिक चांगलं काम भविष्यात घडू दे, अगदी. अशी प्रार्थना करते. आज आपण स्टुडिओमध्ये आलात, वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद मॅम. मंडळी, हे होते निवृत्त सनदी अधिकारी माननीय श्याम वर्धने सर. समाजातल्या लोकांसाठी आपण काहीतरी चांगलं दिलं पाहिजे या भावनेने त्यांनी जे उपक्रम राबवले आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहेत आणि असे सनदी अधिकारी आपल्या महाराष्ट्रात आहेत ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच समाजाचा, शहराचा विकास होण्यासाठी अशी माणसं अधिकाधिक निर्माण झाली पाहिजे, हाच उद्देश आहे. आपल्याला यातून सकारात्मक ऊर्जा मिळावी, प्रेरणा मिळावी, हाच उद्देश असतो या कार्यक्रमाच्या मागचा. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता नक्की बघत जा दीपस्तंभ सोन्याचे. भेटूया. नमस्कार.